नारायण बापू रगे, राहणार चांदर, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. ते शेतकरी आहे. कृषिकांच्या 335 GS 335 बियाण्याचे 70 बॅग घेतल्या मी आणि 70 बॅगमध्ये कमीत कमी 70 ते 75% त्याचं बोगस बियाणं आले. कंपनीचे लोक 3 वेळेस येऊन पंचनामा घेऊन गेले आणि आता कालच्या तारखेला कॉम्प्रोमाइज करू म्हणून त्यांनी काहीही केलं नाही आणि काल येऊन मला म्हणतात तुमच्या लेवलवर जे काय होत असेल ते तुम्ही तुमच्या लेवलवर करून घ्या. फर्टिलायझर कोणतं होतं? फर्टिलायझर भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र जिंतूर आणि लॉट नंबर आहे 6303 संतोष बुधवान. काय तुम्हाला काय वाल्याचं म्हणणं आहे आम्ही कॉम्प्रोमाइज करू, तुम्ही केस करू नका. आतापर्यंत आश्वासन दिलं जिल्हा प्रतिनिधी बळवंत कुलकर्णी आणि 3 जिल्ह्याचे जे काम करतात मार्केटिंगचे संभाजी येवतीकर, त्याच्यानंतर जनरल मॅनेजर विनय संघवी या तिघांनी यांनी क्वालिटी कंट्रोल ऑल इंडिया क्वालिटी कंट्रोल समीर जाधव यांनी चौघांनी मला येऊन म्हणजे आश्वासन देऊन आज कोणाही प्रकारचं माझं काही काम करत नाही. त्यांचे फोटोसुद्धा आहेत पंचनामाचे, त्यांचे 3 पंचनामे केले त्यांनी. डीलर आणि ते एजन्सीवाल्याचं काय म्हणणं आहे? ते दुकानदाराचा म्हणजे दुकानदाराचा माल देऊन मोकळा झाला, बिल घेऊन मोकळा झाला, तो काय म्हणणार आहे? कंपनीची जे कारवाई करा म्हणते ते. तर आपलं म्हणणं काय? आमचं म्हणणं आहे की जे काही आमचं नुकसान झालेलं आहे ते आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यांनी त्यांचे पंचनामे केले ज्यावेळेस त्यांचे क्वालिटी कंट्रोल प्रोडक्शनवाले मार्केटिंगवाले यांनी 3 वेळेस पंचनामे केले. 3 वेळेस पंचनामे केले आणि मला म्हणे की जे काय तुमचे आता त्यांनी स्वतःहून 70 ते 75% भेसळ त्याच्यामध्ये आहे म्हणून असं त्यांनी ईमेलवर पाठवलं, निवेदन केलं मार्केटिंगला. टोटल बियाणं बोगस होतं. टोटल बियाणं 70 बॅग बियाणं बोगस आले. 2 लाख जवळपास 2,20,000 जवळ माझं बियाणं झालेलं आहे त्यांचं. आणि इतकं होऊन आजच्या मार्केटिंगला त्यांचे जे चेअरमन आहेत भाऊसाहेब त्यांच्याशी बोलून आम्ही म्हणजे MIDC जालना त्यांच्याशी बोलून जे काही असेल ते तुमचं करून म्हणतात. आजच्या तारखेला म्हणतात तुमच्या लेवलवर काय असेल ते तुम्ही करून घ्या. निवेदन तुम्ही हां आणि जिंतूरला तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, तहसीलदार तिथं 3 दिले. पोलीस स्टेशनला नाही दिले. आता पूर्ण त्यांचे पंचनामा झाल्यानंतर ते पंचनामा घेऊन. तर आपली पुढची मागणी काय? पुढची मागणी जे काही टक्केवारी ते काय करतात क्वालिटी कंट्रोल आहे त्या टक्केवारीप्रमाणे आम्हाला त्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावं. तुम्हाला न्याय नाही भेटला तर पुढचा काय करणार तुम्ही? उपोषणाला भेटून उपोषण आणि पोलीस तक्रार देणार का? देणार पोलीस तक्रार देणार, उपोषणाला बसणार, गुन्हे दाखल करणार आणि गुन्हे दाखल करून मी एकटाच नाही असं हजारो शेतकऱ्याची त्यांनी लूट केली तालुक्यामध्ये. हां जिंतूर तालुक्यामध्ये मारवाडी गावाला तर पूर्ण मारवाडी कोसळली जातं. जवळपास 50% बोगस दिले त्यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदन सुद्धा दिलेली. लोकांना दिले काय?